ग्राउंड क्रमांक 2 सामना अधिकारी पुढील प्रमाणे सरपंच गजानन पाटील, पंच काशीनाथ म्हात्रे, सचिन पाटील, गुणलेखक तुषार पाटील, थर्ड गुणलेखक अमित म्हात्रे, सहगुणलेखक शिवदास म्हात्रे, शशिकांत गावण, बजर गुणलेखक गुरुनाथ शेरमकर. One point, single point क्या रोआ? मैदान क्रमांक 2 नवजवान पेजारी संघ उपस्थित झालेला आहे. चला प्रतिनिधी बांधव आपण सुद्धा यायचं आहे. हा दुसऱ्या फेरीचा सामना आहे. Single point क्या दिवलांग? हॅलो, प्रतिनिधी बांधव संघ आपला विरुद्ध संघ इथे उपस्थित झालेला नवजवान पेजारी सामनाधिकारी सुद्धा आहेत. चला प्रतिनिधी बांधव आपण त्वरित यायचं आहे. मैदान क्रमांक 2 करिता पुढील संघाने तयार राहायचं आहे. पांडवदेव रायवाडी, शिवशंभू पाटणेश्वर, मरदेवी धेरड, अक्कादेवी बोरी, चारही संघांनी तयार राहायचं आहे. One point, दिवलांग. Single point क्या दिवलांग? जे मैदानात प्रेक्षक आहेत क्रीडा क्षेत्रामध्ये किंवा क्रीडा क्षेत्राच्या जो बॅरिकेड्स आहेत त्याच्या बाहेर जायचं आहे. फक्त ऑफिशियल्स आणि काही सिलेक्टर आहेत तेच राहणार आहेत. मैदान क्रमांक 2 वर जो सामना झाला पांढरपूर विरुद्ध शिर्की, या सामन्यामध्ये शिर्की हा संघ 14 गुणांनी विजय झालेला आहे. प्रतिज्ञा बांधण
आपला प्रतिस्पर्धी संघ नवजीवन पेजारी हा उपस्थित झालेला आहे. आपण 5 मिनिटात ताबा घ्यायचा आहे. खूप वेळ झालेला आहे. चला लवकर. 5 मिनिटं मला वाटते जास्त दिली तुम्हाला. 2च मिनिटात या. प्रतिज्ञा बांधट Point दिवलांग. Point का दिवलांग. Single point का दिवलांग. Point का दिवलांग. Four out it. One in. Two point क्या रहा? 2 point डावी रहा. हॅलो, प्रतिज्ञा बांधन संघ आपल्याला शेवटचे काही मिनिटे दिलेले आहेत. जर दिलेल्या अवधीमध्ये आपण उपस्थित राहिला नाहीत तर योग्य निर्णय घेण्यात येईल. हॅलो, बांधन संघ उपस्थित होतोय. चला, सामनाधिकारी नियुक्ती करायची आहे. मैदान क्रमांक 2 करिता प्रतिज्ञा बांधन नवजीवन पेसारी हा सामना सुरू होतोय. या सामन्याकरिता सामनाधिकारी नियुक्त करायचे आहेत. हॅलो, मंदार मुंबईकर सर आपण मंचावर यायचं आहे. मंदार मुंबईकर सर आपण मंचावर यायचं आहे. मंदार मुंबईकर सर आपण मंचावर यायचं आहे. मैदान क्रमांक 2 वरील संघ उपस्थित झालेले आहेत. सामना सुरू करायचा आहे. सामनाधिकारी काही सामनाधिकारी दिसत आहेत, कमी असतील. नियुक्ती करायचे सर्व आहेत.
मैदान क्रमांक 1 पुढील होणारा सामना पांडवदेवी रायवाडी शिवशंभू पाटणेश्वर. मैदान क्रमांक 2 मरुदेवी धेरण अक्कादेवी बोरी. चारही संघांनी तयारीत राहायचं आहे. पुढील सामने आपले असतील. पुन्हा एकदा पुकार देतोय. मैदान क्रमांक 1 करिता पांडवदेवी रायवाडी शिवशंभू पाटणेश्वर. मैदान क्रमांक 2 मरुदेवी धेरण अक्कादेवी बोरी. दिवलांग सिंगल पॉइंट क्या रहा रोआ नाही चाललो घरी चाललो आम्ही त्यावेळेला आमची लायकी नाही. प्लेयर चेंज इलेक्ट्रिशियन जरा मंचाकडे यायचं आहे. इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रिशियन जरा मंचाकडे यायचं आहे. दिवलांग सिंगल पॉइंट क्या रहा पॉइंट क्या दिवलांग
रोहा. 1 point रोहा. हॅलो इलेक्ट्रिशियन, आपण मंचाकडे यायचं आहे. 1 point दिवलांग. काही समस्या आहेत. इलेक्ट्रिशियन चला, मैदान क्रमांक 1 वर पुढे होणार सामना पांडवदेवी रायवाडी शिवशंभू पाटणेश्वर. सिंगल पॉइंट का दिवलांग. मैदान क्रमांक 2 मरदेवी धेरण अक्कादेवी बोरी. टाइम आउट का दिवलांग. एक नंबर बाहेर 4 नंबर येईल. हे दोघांच्या टाइम क्या रोहा. आपका एक्सपोर्ट से लाइव
13-14 हॅलो, मैदान क्रमांक 1 वर जो विजय संघ होणार आहे त्यांनी मंचाकडे व्यासपीठाकडे यायचं आहे. हॅलो काय बोलता आत नाही मी ते समोर आहे या कबड्डी सामन्यांचा रोमहर्षक थरार आपण अनुभवत आहोत. रामशेठ ठाकूर क्रीडा नगरीमध्ये सुप्रसिद्ध लेखक, स्तंभलेखक, संपादक, पत्रकार आदरणीय श्री सुकृतजी खांडेकर साहेब आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक महेंद्र वैती साहेब यांचं आगमन झाले. त्यांचं मी रामशेठ ठाकूर क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. 4 पॉइंट
पॉइंट घ्या.
पाटला काय ना वर्ष केला तर पाटला काय ग्राउंड नंबर 1 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी पांडवदेवी रायवाडी शिवशंभो पाटलेश्वर दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. ग्राउंड नंबर 2 वरील सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी मरीदेवी धेरण अक्कादेवी बोरी मरीदेवी धेरण अक्कादेवी बोरी 2 नंबरवर होईल. आपण तयारीत राहायचं आहे. चालू सामने संपल्याबरोबर आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पाणी मारत सामना काय शेवटची 5 मीटर 26 19 19 26
टाइम आउट दिवलांग बोनस पॉइंट घ्या दिवलांग शेवटचे 4 मिनिटं लास्ट 4 मिनिट टू गो सिंगल पॉइंट घ्या दिवलांग अरे दिवलांग सामना पर 3 मिनट लास्ट 3 मिनट टू गो बॉलिंग नाही सामना पर 2 मीटर लास्ट 2 मिनट टू गो
रायवाडी आणि शिवशंभू पाटलेश्वर आपला सामना ग्राउंड नंबर 1 वर होईल. तयारीत यायचं आहे. ग्राउंड नंबर 2 वर मरीदेवी धैरण अकादेवी बोरी. आपण सुद्धा तयारीत यायचं आहे. काही वेळ आहे शिल्लक. या भव्य क्रीडा नगरीमध्ये चालू असलेल्या लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रायगड जिल्हा अजिंक्यपद महिला आणि पुरुष गटाची निवड चाचणी कबड्डी स्पर्धेमध्ये हा जो कबड्डीच्या खेळाचा जल्लोष चालू आहे गेले 2 दिवस, या क्रीडा नगरीमध्ये हा जल्लोष अनुभवण्यासाठी आपल्या रायगड जिल्हा परिषदेच्या माजी बांधकाम सभापती आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कार्यवाहक सौभाग्यवती चित्राताई पाटील यांचं या क्रीडा नगरीमध्ये रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या वतीनं सहर्ष स्वागत होते. आपण पाहतो हे अतिशय भव्य दिव्य आयोजन कबड्डी या खेळाला ऊर्जित अवस्थेमध्ये आणण्यासाठी आदरणीय लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांचं सहकार्य, मार्गदर्शन आणि योगदान अत्युच्च राहिलेलं आहे. आपल्या भारताच्या प्राचीन संस्कृतीमधला हा खेळ आणि मराठी मातीतला हा खेळ याला ऊर्जित अवस्था आणण्यासाठी आदरणीय लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांच्या योगदानातून या खेळाचा स्तर दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे. मी जिल्हा परिषदेच्या माजी बांधकाम सभापती आणि असोसिएशनच्या कार्यवाहक माननीय चित्राताई पाटील यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आपण त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचाही या ठिकाणी सन्मान करीत आहोत. आदरणीय लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांना विनंती करतो की आपण सौभाग्यवती चित्रताई पाटील यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. आपल्या त्याचप्रमाणे इथे आज आपण पाहतो त्याचप्रमाणे आदरणीय आस्वाद पाटील साहेब आपलंही स्वागत आहेच, कारण आपण महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे माजी सरकार्यवाह राहिलेला आहात आणि आपल्या मार्गदर्शनाखाली ही हा कबड्डी असोसिएशनचा हा धावता आलेख या ठिकाणी चालू आहे. आपल्या सर्वांचं पुन्हा एकवार मी सहर्ष स्वागत करतो. आणि मित्र हो, या खेळाला ऊर्जित अवस्था प्राप्त करून देण्यासाठीच हा सगळा अट्टहास चालू आहे. आणि इथेच आजच्या मंचावर काही वेळापूर्वी आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन आहे आणि यानिमित्त मराठी भाषेतलं अतिशय उत्कृष्ट समालोचन, संपादन, अग्रलेख लिहिणारे माननीय सुकृत खांडेकर साहेब यांचं देखील इथे आगमन झालं. त्यांचंही आपण शब्दसुमनांनी स्वागत करूयात. त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री वैती साहेब, महेंद्र वैती साहेब यांचंही स्वागत. आणि आता सामन्याकडे आपण जाऊ. हॅलो, पुन्हा एकदा पुकार देतोय. मैदान क्रमांक 1 करिता पाडादेवी रायवाडी विरुद्ध शिवशंभू पाटणेश्वर, मैदान क्रमांक 2 मरेदेवी धैरण विरुद्ध अक्कादेवी बोरी, 4 संघांनी तयार करायचं आहे.
तिसऱ्या फेरीचे सामने सुरू आहेत. मैदान क्रमांक 1 साठी लढत देतोय गणेश दिवलांग विरुद्ध धावीर रोहा. तर मैदान क्रमांक 2 वर हा दुसऱ्या फेरीचा सामना आहे. प्रतिनिधी बांधवणी विरुद्ध नवचंद पेझारी. ज्या संघांना पुकार दिलेला आहे त्यांनी तयारीत राहायचं आहे. एक वर सामना हा समान गुणावर अर्थात 26-26 दोन्ही संघाचे गुण झालेले आहेत. नियमानुसार 5-5 चढाई. मान्यवरांचे धन्यवाद. आपण पाहतो या रामशेठ ठाकूर क्रीडा नगरीमध्ये कालपासून या खेळाचा इतका भव्य दिव्य आयोजनामध्ये मगाशी आपल्या प्रो कबड्डीचे पाटील साहेब प्रो कबड्डीचे अतिशय प्रतिष्ठित खेळाडू ऋतुराज कोरावी साहेब आले होते. त्यांनाही विचारलं राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर जसं हे मैदान भव्य करावं लागतं तसे आयोजन या क्रीडा नगरीमध्ये आज झालेलं आहे. त्यांनीही त्याची कबुली दिली आणि आपण सर्वजण साक्षीदार आहोत की अतिशय भव्य स्वरूपामध्ये या सामन्यांचं या ठिकाणी आयोजन रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं आणि तेही लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त सलग 3 दिवस या रोमहर्षक सामन्यांचा आपण अनुभव घेता. उद्याही इथे अत्यंत महत्त्वपूर्ण सामने सेमीफायनल, क्वार्टर फायनल, सेमीफायनल आणि फायनल त्याचप्रमाणे महिलांचे देखील सामने होणार आहेत. आपण त्याचाही आस्वाद घ्यावा अशी विनंती आहे संयोजकांच्या वतीनं. पुनश्च एकदा आपले मनपूर्वक धन्यवाद आणि आपण आता पुन्हा सामन्याकडे वळूया. आणि आपण पाहतो आहोत की किती रोमहर्षक हा सामना झाला, किती अटीतटीची लढत झाली. म्हणजे मजबूत पकड, त्याचप्रमाणे प्रबळ इच्छाशक्ती आणि जिंकण्याची दुर्दम्य आशा या जोरावर या दोन्ही संघांनी मैदान क्रमांक 1 वर आपण पाहतोय की तुल्यबळ लढत होऊन दोन्ही संघाला समान ग्रुप्त झालेले, समान गुण प्राप्त झाल्यामुळे हा सामना या ठिकाणी बरोबरीत झालेला आहे. बघूया आता पंच निर्णय घेतलेला आहे पंचांनी. त्याचप्रमाणे या व्यासपीठावरती अय्यप्पा मंदिराचे प्रमुख माननीय नायर साहेब हे देखील उपस्थित आहेत. त्यांचंही संयोजन समितीच्या वतीनं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. त्याचप्रमाणे नावे ग्रामपंचायतचे माजी सरपंच माननीय चंद्रकांतजी भोईर साहेब यांचं देखील आगमन झालंय. मी त्यांचंही सहर्ष स्वागत करतोय. आजच्या दुसऱ्या दिवशी जे सामने सुरू आहेत, सध्या तिसऱ्या फेरीचे सामने सुरू आहेत. 8 संघ अंतिम 16 संघासाठी पात्र ठरणार आहेत. काल 8 संघ पात्र झालेले आहेत. आज 8 संघ पात्र होणार आहेत आणि उद्या अंतिम 16 संघांमध्ये लढत होणार आहे आणि महिला गटाचे सामने आहेत. जे आजच्या 8 संघ राहणार आहेत उद्याच्या अंतिम फेरीसाठी, त्यांनी संबंधित संघनायक आपण सह्या करायची आहे, तिथे स्वाक्षरी करायची आहे. विजयी संघ जे आहेत 8 संघ त्यांनी मंचाकडे यायचे.
निर्णायक लढती, कारण आपल्या या स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येक संघ निश्चितच प्रयत्न करणार आहे, चुरशीची लढत देणार आहे. प्रशांत सर, प्रशांत सर, अत्यंत रोमहर्षक स्थितीमध्ये पोहोचलेला हा सामना, उल्लंबळ लढत, मजबूत पकड आणि सांघिक एकतेचं बळ काय असतं हे आत्ताचे खेळाडू दाखवले. आता या क्रीडा नगरीमध्ये न्हावे ग्रामपंचायतचे माजी सरपंच श्री चंद्रकांतजी भोईर साहेब यांचं आगमन झालंय. मी रायगड जिल्हा असोसिएशनच्या वतीनं, कबड्डी असोसिएशनच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. माननीय कदम साहेब. क्रमांक 2 चला शेवटचा भुकार, मरुदेवी धैरण विरुद्ध अक्कादेवी भोरी. शेवटचा भुकार त्वरित यायचा आहे. मैदान क्रमांक 1 वर सामना संपल्यानंतर पांडवादेवी रायवाडी शिवशंभू पाटणेश्वर तायेत राहायचं आहे. तर 2 वरील सामन्यास परवा पुकार देत आहोत. मरुदेवी धैरण अक्कादेवी बोरी कडे एक संघ उपस्थित झालेला आहे. धैरण बोरी, चला 2 वर त्वरित यायचंय आपण. आपला सुद्धा तिसऱ्या फेरीचा सामना आहे. धैरण संघ उपस्थित झालेला आहे. अक्कादेवी बोरी संघ, धैरण संघ सुद्धा उपस्थित होतोय. चला सामाजिक नियुक्त करायचे आहे. 2 संघ उपस्थित झालेले आहेत, होत आहे. महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी मालोजी भोसले उपस्थित होत आहे. आयोजकांतर्फे त्यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत. दोन वर पंच द्यायचे आहेत, पंच नियुक्त करायचे आहेत. दोन्ही संघ तिथे उपस्थित झालेले आहेत.
क्रीडांगण क्रमांक 2 साठी सामनाधिकारी सरपंच तुषार पाटील, पंच सतीश भगत, पंच अच्युत पाटील, गुणलेखक रुणाली मोकल, थर्ड रेड गुणलेखक विश्वजा आंग्रे, सहाय्यक गुणलेखक भालचंद्र पाटील, जयवंत पाटील आणि बजर गुणलेखक दर्शना मळेकर. सामनाधिकारी क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. सरपंच तुषार पाटील, पंच सतीश भगत, अच्युत पाटील, गुणलेखक रुणाली मोकल, विश्वजा आंग्रे, थर्ड रेड गुणलेखक, सहाय्यक गुणलेखक भालचंद्र पाटील, जयवंत पाटील आणि बजर दर्शना मळेकर. क्रीडांगण क्रमांक 2. एक वर त्वरित यायचं, सामना संपतोय. पांडवदेव रायवाडी, शिवशंभू पाटणेश्वर आपला शेवटचा पुकार. त्वरित यायचा आहे. एक वरील सामना झालेला आहे. पांडवदेव रायवाडी, शिवशंभू पाटणेश्वर. मैदान क्रमांक 2 वरील सामना आज सुरू करायचा. अत्यंत उत्कंठावर्धक सामना, जे चुरशीचा सामना ज्याला म्हणतो, त्याचं प्रत्यक्ष आपण या ठिकाणी अतिशय प्रत्यक्षदर्शी आपण त्याचे ठरलेलो आहोत. हा आजच्या दिवसातला सर्वोत्कृष्ट सामना म्हणता येईल. दोन्ही संघाचे 26 गुण, समान गुण झाल्यानंतर पुन्हा त्यांना चढाईमध्ये सरशी करून दिव्यांग संघानं 5 चढायांच्या या शेवटच्या गोल्डन चढाईमध्ये दिव्यांग संघ या ठिकाणी जेता ठरलाय आणि त्यांचं आणि दोन्ही संघाचं खरं तर हार्दिक